अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपितास अटक करून त्याच्याकडून 11,30,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश. दिनांक 1/3/2023 रोजी पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत रात्री गस्त करत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पेल्हार पोलीस ठाणे हद्दीतून दिनांक 1/3/2024 रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास एक इसम बोलेरो पिकअप वाहनाने बेकायदेशीरपणे अवैधरित्या दारू घेऊन गुजरात राज्य येथे विक्रीकरिता घेऊन जाणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी सदर बाबत श्री कुमार गौरव धादवड प्रभारी पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे यांना माहिती दिली असता त्यांनी सदर बातमीची सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले. माननीय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशान्वये पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी सदर बातमीच्या अनुषंगाने जायका हॉटेलच्या समोर वाकणपाडा नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे सापळा रचून इसम नामे लवकुश रामनिवास मिश्रा वय 43 वर्ष यास पिकअप क्रमांक MH48CQ3574 हिच्यासह ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यात असलेल्या बोलेरो पिकअपची तपासणी केली असता पिकअप मध्ये 2,30,400 रुपये किमतीचे न्यू टबोर क्लासिक विथ स्कॉच माल्टस कंपनीचे एकूण 60 बॉक्स यामध्ये 1,440 बियरचे टीन मिळाले असून एकूण 11,30,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 276/2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 6(5)E प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. सदरची कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 विरार, श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कुमार गौरव धादवड प्रभारी पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, पोलीस अंमलदार संजय मासाळ, रवी वानखेडे, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, राहुल करपे, दिलदार शेख, निखिल मंडलिक, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.